राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड कार्यालयामध्ये सर्व प्रमुख पदाधिकारी, सेलचे सर्व अध्यक्ष यांची आज मीटिंग झाली होती। खऱ्या अर्थाने मीटिंगमध्ये आज या ठिकाणी असं ठरलं की पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून माझ्या व्यतिरिक्त चिंचवड आणि भोसरी मतदारसंघावरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी दावा केलेला आहे की भोसरी आणि चिंचवड विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आली पाहिजे। मुळात म्हणजे मला असं वाटतं की मागच्या महिन्यामध्ये सुद्धा अशा काही स्टेटमेंट आल्या होत्या विरोधाभासच्या। त्यावेळेला वर देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलं होतं की कुणीही असे स्टेटमेंट देऊ नये, प्रवक्त्यांना पण त्यांनी ताकीद केली होती। परंतु कधी कधी काय होतं, भावनेच्या भरामध्ये कुठल्याही गोष्टीच्या आहारामध्ये जाऊन काही कार्यकर्ते बोलत असतात। आणि मला असं वाटतं की अण्णांनी तर पिंपरी चिंचवडमध्ये कधीही पक्षीय राजकारण केलं नाही। त्यांनी बाकीच्या लोकांची सुद्धा, म्हणजे जसे राष्ट्रवादीच्या लोकांची कामं केली तसे जास्तीत जास्त बीजेपीच्या लोकांची पण जास्त कामं एक गुंजवर जास्त केलीत असं सुद्धा मी या प्रसंगी तुम्हाला सांगू शकते। आणि असं काही होईल असं मला तर वाटत नाही। त्यांनी जर ठराव हे बघा, ठराव करताना किती लोक असतात? ठराव करताना 25 लोक असतात, पण त्याच्यामागे 25 लोक बीजेपीची थोडीच आहेत। बीजेपीला मानणारी लोक किती आहेत हे पण आहे ना। आणि स्थानिक लेवलला कसं असतं की कार्यकर्ते 10-15 असतील, त्यांच्या कमिटीचे काही कार्यकर्ते असतील, त्यांनी ठराव केला म्हणून अख्खं पिंपरी चिंचवड शहरामधले बीजेपीचे लोक तसे आहेत असं नाही ना। पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न थोडासा होते भाजपकडनं, अजित पवार गटाची। नाही, कोंडी बिंडी काही ते करणार नाही, अजितदादांची कोंडी करणार नाही। मराठा कार्ड मोठं आहे आमचं, त्यामुळे ते दादांची कोंडी करू शकत नाहीत असं मला नक्की 100% माहिती आहे। आजच्या मासिक सभेमध्ये पक्षाच्या माध्यमातून जो काही ठराव झाला त्या ठरावाची प्रत राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आम्ही ते सुपूर्द करणार आहे। आणि सर्व पदाधिकारी असतील, सेलचे अध्यक्ष असतील आणि संघटनेचे सर्व आजी माजी नगरसेवक यांची जी इच्छा आहे की पिंपरी विधानसभा आमचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तो आम्ही लढवणारच आहे महायुती संघटना। परंतु चिंचवड आणि भोसरी हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावं, कारण 2007 पासून राष्ट्रवादी एक अति सत्ता दादांच्या नेतृत्वाखाली या शहरात होती आणि 2012ला जवळपास 93 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे होते। त्यामुळं चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद फार मोठी आहे। त्यामुळे तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा अशी आम्ही ठरावाच्या माध्यमातून दादाला विनंती करणार आहोत। पिंपरी हातातनं जायचा संबंधच येत नाहीये। तिथं अण्णा स्वतः आमदार म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केलेलं आहे, अण्णांचा क्लेम आहे। आणि दादा पिंपरी हातातून जाऊन कसे देणार? दादांचे इथं दादांनी हे घडवलेलं पिंपरी चिंचवड आहे आणि मला नाही वाटत असं काय होणार आहे। हे सांग्या वांग्याच्या ह्याच्यावरती विश्वास आपण मीडियाने पण ठेवू नये आणि एखाद्याने बोललं, भाजपमधल्या एखाद्या कार्यकर्त्यांनी बोललं म्हणून सगळ्यांनी तसाच अर्थ घेऊ नये असं मला वाटतं। भोसरी आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार आहेत, तिथं तुम्ही मागणी म्हणजे अण्णांची मागणी केल्यामुळे तसं मागणी केली? प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःचा एक हे असतो, दर्जा असतो आणि दादांचं काम आणि दादांनी जे काही पिंपरी चिंचवडमध्ये विकास केलेला आहे, मी तर म्हणेल दादांना तिन्ही विधानसभा दादांनी घ्याव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, कारण दादांची ताकद सुद्धा तेवढी आहे। परंतु आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना महायुती सरकारमध्ये आम्ही सामील झालेले, दादांनी दिलेला आदेश हा आम्हाला शेवटचा आदेश असेल।